त्यांचं प्रेम खूप दिवसांपासून होतं, पण त्या दिवशी ते दोघे पहिल्यांदाच इतके जवळ आले होते की त्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं. कॉलेजमध्ये सगळे फेस्टसाठी गेले होते. कॅम्पस जवळजवळ रिकामा होता. संध्याकाळचा सूर्य मावळत होता. आकाश गुलाबी आणि केशरी रंगाने भरलेलं. ती टेरेसवर उभी होती. केस वाऱ्यात उडत होते. तो तिच्या मागून हळूच आला. आज तू खूप शांत आहेस, तो म्हणाला. ती हळू आवाजात म्हणाली, कारण आज मला तुझ्यात हरवायचं आहे. तो काही क्षण काही बोललाच नाही. तो तिच्या जवळ आला, इतका जवळ की त्यांच्या श्वासांची खूप एकमेकांना जाणवू लागली. त्याने हलकेच तिच्या हाताला स्पर्श केला. तो स्पर्श साधा होता, पण त्या स्पर्शात खूप प्रेम होतं. ती वळली. दोघांचे डोळे भिडले. तू खात्री आहेस ना, त्याने कुजबुजून विचारलं. ती त्याच्या छातीवर डोकं टेकवत म्हणाली, मला तुझ्यावर विश्वास आहे. त्या क्षणी त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं, नंतर तिच्या गालावर. सगळे इतकं हळू, इतकं जपून त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. जणू जग संपलं तरी चालेल, पण हा क्षण संपू नये. त्या संध्याकाळी त्यांनी काही मर्यादा ओलांडल्या नाहीत, पण त्यांनी एकमेकांच्या हृदयात कायमचं स्थान घेतलं. त्या रात्री ती घरी आली. खिडकीतून चंद्र दिसत होता. ती बेडवर पडली, पण डोळे मिटले तरी त्याचा चेहरा तिला दिसत होता. त्याचा स्पर्श, त्याचं मी तुझ्यावर प्रेम करतो, त्याची मिठी. तिचं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं. ती फोन उचलते. झोपलीस का, त्याचा मेसेज आधीच आलेला. ती हसली. झोप येत नाहीये, तो रिप्लाय करतो. मलाही. अजूनही तुझी ऊब जाणवते. दोघं रात्रभर चॅट करत राहतात. कधी शांत, कधी फक्त तू आहेस ना असं विचारत. त्या रात्री दोघांनाही कळलं की हे फक्त कॉलेजचं आकर्षण नाही, हे आयुष्यभराचं आहे. जेव्हा घरी कळतं काही दिवस सगळे सुंदर होतं, पण प्रेम कधी सोपं नसतं. एक दिवस तिच्या फोनमध्ये त्याचा मेसेज तिच्या आईने पाहिलं. घरात शांतता पसरली. हे काय चालले, आईचा आवाज कठोर होता. ती घाबरली, पण तिच्या डोळ्यात अपराध नव्हता, प्रेम होतं. ती त्याच्यासाठी प्रेम करते, ती हळूच म्हणाली. घरात विरोध सुरू झाला. अजून शिक्षण बाकी आहे, तो कोण आहे, आम्हाला न विचारता. तिला पहिल्यांदाच जाणवलं, प्रेम फक्त दोन लोकांमध्ये नसतं, त्याला जगाशीही लढावं लागेल. ती त्याला भेटली. घरी कळलं. ती रडत म्हणाली, तो शांतपणे ऐकत होता. तू घाबरली आहेस का, त्याने विचारलं. ती म्हणाली, तुझ्याशिवाय राहण्याची भीती वाटते. तो तिचे अश्रू पुसतो. मी पळून जायला सांगणार नाही, मी लपून प्रेम करणार नाही, मी तुझ्या घरच्यांसमोर उभा राहीन. काही दिवसांनी तो तिच्या घरी गेला. साधा शर्ट, डोळ्यात प्रामाणिकपणा. मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो, पण तिचं स्वप्न आधी पूर्ण होऊ द्या, मी वाट पाहीन. त्या एका वाक्याने घरातला राग थोडा कमी झाला. त्या दिवसानंतर त्याचं प्रेम अजून खोल होत झालं. आता ते फक्त भेटायचे नाही, तर एकमेकांसाठी लढायचे. फोनवर तासनतास बोलणं कमी झालं, पण प्रत्येक शब्दात जबाबदारी वाढली. एक दिवस ती म्हणाली, त्या रात्री आपण फक्त जवळ आलो नाही, तर आपण एकमेकांसाठी मजबूत झालो. तो हसला. त्या रात्री तू माझी फक्त गर्लफ्रेंड नव्हतीस, तू माझं आयुष्य झालीस. काही महिन्यांनी दोघांच्याही घरच्यांनी थोडी परवानगी दिली. अट एकच, शिक्षण पूर्ण करा. ग्रॅज्युएशनच्या दिवशी तो तिच्याकडे बघून म्हणाला, त्या टेरेसवरच्या संध्याकाळी तू माझ्यावर विश्वास ठेवला होतास, आजही ठेवशील. ती हसली. त्या रात्रीनंतर मी कधीच तुझ्यावरचा विश्वास सोडला नाही. तो तिचा हात हातात घेतो. मग आयुष्यभर असंच हातात हात ठेवून चालायचं. आणि त्या रात्रीची आठवण तिच्या आयुष्याची ताकद बनली. त्या रात्रीनंतर अजून एक रात्र. घरी सगळं शांत होतं, पण तिच्या मनात वादळ होतं. ती खिडकीत उभी. चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडलेला. फोन हलकेच व्हायब्रेट झाला. आज भेटशील का, फक्त थोड्या वेळासाठी, त्याचा मेसेज. ती काही क्षण सेकंद थांबली. हृदय जोरात धडधडत होतं, पण मनाने आधीच होकार दिला होता. ती हळूच बाहेर पडली. गल्लीत शांतता, रात्रीचा गार वारा. तो तिथेच उभा होता, हात खिशात, पण डोळ्यांत बेचैनी. झोप आली नाही, तो हलके हसत म्हणाला. ती त्याच्यासमोर उभी होती. मलाही नाही. काही क्षण दोघं काही बोलले नाहीत, फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. तो एक पाऊल पुढे आला. तुला माहीत आहे, तुझ्याशिवाय ही रात्र खूप रिकामी वाटते. ती त्याच्या अगदी जवळ आली. मन भरून टाक ना,
त्याने तिचा हात पकडला. हात थरथरत होते दोघांचेही. त्याने तिच्या हातावर हलकेच आपले ओठ टेकवले. एक खूप शांत, आदराने भरलेला स्पर्श. ती डोळे मिटते. तू असा जवळ असतोस ना, तेव्हा मला सगळं सुरक्षित वाटतं, ती कुजबुजली. तू तिच्या केसांवर हात फिरवतो. मी तुला कधीही घाई करणार नाही. तुझा प्रत्येक क्षण जपायचा आहे मला. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवते. त्याच्या हृदयाची धडधड तिच्या कानाशी स्पष्ट ऐकू येत होती. तुझं हृदय इतकं जोरात का धडधडते? ती हसत विचारते. तो हलकेच म्हणतो, कारण तू खूप जवळ आहेस. त्या रात्री त्यांनी फक्त एकमेकांना घट्ट मिठी मारली. कोणालाही कोणतीही घाई नाही, कोणतीही सीमा ओलांडली नाही. पण त्या मिठीत इतकी खोली होती की दोघांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तू तिच्या कपाळावर दीर्घ शांत चुंबन घेतो. तू माझ्यासाठी फक्त आकर्षण नाहीस, तू माझी शांती आहेस. तू तिच्या चेहरा दोन्ही हातांनी पकडतो आणि तू माझी ताकद. त्या मिठीनंतर ती घरी परतली, पण अजूनही तिच्या अंगावर त्याच्या शर्टाचा हलका सुगंध होता. ती बेडवर पडली, डोळे मिटले आणि पुन्हा त्या क्षणात गेली. त्याचे हात, त्याची ऊब, त्याचा शांत आवाज. तिच्या ओठांवर नकळत हसू आलं. तिथेच तोही आपल्या खोलीत पडला होता, छताकडे पाहत. त्याने स्वतःच्या हातांकडे पाहिलं आणि अजूनही तिचा स्पर्श तिथे होता. तो मेसेज करतो, आज तुला सोडताना मन नाही मानत होतं. ती लगेच रिप्लाय करते, मलाही. मिठी अजूनही तुटलेली वाटते. तो लिहितो, एक दिवस अशीच रात्र असेल, पण आपण वेगळे नाही. एकाच घरात, एकाच स्वप्नात. ती फोन छताशी धरते. त्या रात्री दोघे झोपले नाहीत, कारण त्याने शरीराने नाही तर आत्म्याने एकमेकांना स्पर्श केला होता. काही दिवसांनी ती म्हणाली, आपण इतके जवळ आलोय, मला भीती वाटत नाही, कारण तू आहेस. तो हसला. प्रेम म्हणजे फक्त जवळ येणे नाही, प्रेम म्हणजे जवळ आल्यानंतरही एकमेकांचा आदर राखणं. ती त्याला मिठी मारते. त्या मिठीत वासना नव्हती, पण आयुष्यभराची वचनं होती. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारच्या स्टोरी ऐकायला आवडतील का, यासारख्या स्टोरी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. तोपर्यंत बाय बाय.